हे सहनच होत नाही. हा, पण बाई असून तुम्हाला पण सहन होत नाही. नाहीतर तुम्ही तुमच्या सुनेला शिक्षणासाठी मदत केली असती. हो स्वर्ग साहेब, ही तुमची बायको तुमच्या सुनेवर जो अत्याचार करते ना, त्याच्यापेक्षा जास्त अत्याचार ती विंग्रजीवर करते. लय हाऊस आहे तिला विंग्रजी बोलायची. फाडफाडी विंग्रजी येतं तिला बोलायला, असं तिला वाटतं. पण तिला काय पण येत नाही, कळतच नाही. मला येतच नाही हो, मला येत नाही. पण यांना इंग्रजी हा तरी उच्चार करता येतो का? विंग्रजी म्हणतात हे, विंग्रजी. नाही, मला गोऱ्या साहेबाची भाषा येतच नाही, पण मी शिकते तरी ना. पण हे यांना स्वतःची मराठी भाषा सुद्धा धड बोलता येत नाही आणि वर इथे इंग्रजीच्या बाता मारतायत. कांता काय चाललंय? पाहुणे आहेत ते, बघा ना. तुम्ही हिचं बोलणं इतकं मनावर घेऊन मला सांगा तात्या, कसे आहात तुम्ही? आमची मिसेस म्हणली. काय मिसेस म्हणली? मिसेस नाही, मिसेस. आणि म्हणली नाही, म्हणाली. बा हे घ्या, विंग्रजीचं शिक्षण चालू ना तुमचं. घ्या शिक. हो, दोन पुरुष माणसं बोलत असताना मध्ये पायनं तोंड घालू नये. ए, तूच गावात, इथे नाही, मुंबईत नाही तसं. शक्य नाही हो, इथं असताना आपण दोघं बोलणं शक्य नाही. गणपतीची काय तयारी केली ना पोरांनी ते बघूयात आपण. आओ, काय सांगतोस काय? हो, मी त्या पक्या बाईला सरळ तोंडावर सांगितलं की तुला पैसे देणार नाही. मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. अगं पण हे सगळं वीरमुळे शक्य झालंय. अरे मी काय केलं? त्या गुंडांचा सामना तर तूच केलास ना. मी फक्त उभा होतो तिथे. नाही खरंच म्हणता, तुझा नवरा खूप डेअरिंग बाज आहे. नाही, तो पक्या भाई त्या दोन माणसांनाही घेऊन आला होता तेव्हा मीही टरकलो होतो, पण अजिबात घाबरला नाही. सरळ जाऊन भिडला त्यांना. खरं तर हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे झालंय आणि एस्पेशली वीर तुझ्या. थँक्स. वा, या. मला बरं का स्वर्ग साहेब, आमच्या इरला ना अन्यायाविरुद्ध लढायची सॉलिड आवड आहे. पण आत्ता त्याला अलीकडच म्हणजे दुसऱ्याकडचा अन्याय दिसला. कारण त्याला सतत वाटत असतं आपला बाप अन्याय करतोय म्हणून तो माझी सतत भांडत असतो. हो तात्या. वीर, तुझ्याबद्दल खूप ऐकून आहे आम्ही. नाही हो काका, हे आपलं उगाच चाललंय यांचं. अरे असं कसं? आहेच तू हुशार. याच्या नादी लागू नका. मला तर अजूनही तसंच वाटतंय की तुम्ही त्या गुंडांना पैसे द्यायला पाहिजे होते आणि प्रकरण मिटवायला पाहिजे होतं. नाही दात्या, तसं काही होणार नाही. तो अजिबात आपल्याला त्रास देणार नाही. आणि जर तसं काही झालंच ना तर आपण सरळ पोलिसात जाऊ ना. तुम्हाला वाटतं असं करा. बरं का रुंदा, नाश्ता फसला झालाय, एकदम मस्त झालाय. बर वृंदा, तुझा अभ्यास काय म्हणतोय? ठीक चालू आहे बाबा. आणि मिठाई कुठं दिसत नाहीये ते? मी नसताना कांतानी. नाही नाही बाबा, तसं काही नाहीये. त्यांच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली म्हणून त्यांनी सुट्टी घेतली. पण तरी सुद्धा आनंदीताई आणि ललिता मावशींनी पूर्ण किचनचा ताबा घेतलाय. आणि ललिता मावशी जरी तुसगावला गेल्या असल्या तरी आनंदीताईंनी मला किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवू दिलेलं नाही. आणि म्हणूनच माझा अभ्यास होतोय बाबा. वृंदा, देव आहे जगात आणि माणसाच्या रूपानं तो आपल्याला वारंवार भेटत असतो. हे खरंय बाबा. ओके वहिनी साहेब, नाश्ता एकदम मस्त झालाय. पण जरा आलं टाकून चहाही मिळेल का? नाही म्हणजे आम्ही दोघं एवढं गुंडांशी भांडून आलोय तर जरा घ्या. याला म्हणतात अर्धांगिनी. तुमच्या मनात येतं आणि तुमच्या अर्धांगिनीने तुमच्यासाठी आणलेलं असतं. बास ना, आता तुम्ही सध्या खूपच टर उडवताय माझी. अगं टर नाही, खरं तेच सांगतोय मी. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणत होते, आपल्याला गणपतीचं सगळं सजवायचं आहे अजून. लक्ष्मीकांत भाऊजींनी कधीच तयारी करून ठेवली, म्हणजे सामान तर आणून ठेवलेलं आहे. आणि वृंदाताई, तुमचा हरतालिकेचा आज कडक उपवास आहे ना आणि अभ्यासही आहे तुम्हाला. माझ्या मते तुम्ही अभ्यास करा, आपण सगळं सजवूयात. नाही नाही आनंदीताई, ह्या बंगल्यात पहिल्यांदाच गणपती येणार आहे. मी सगळी तयारी करणारच. भाऊजी, हातोडी.
प्राची ते जरा ऑन कर ना. हा आता सगळ्यांनी बघा, आता बघा 1 2 3 याचा फर्स्ट क्लास. वा छान छान. काय मस्त आरास केली ना मुलांनी. वाटलं नव्हतं त्यामुळे बरंच जमलंय. हे तर बाई, हे म्हणजे असं झालं ना की हत्तीनं आपटली आणि त्याचं ते कर्तृत्व बघून गल्लीतली कुत्री उगाच सटकली. वाईट. वाट म्हणायचे त्यांना. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ए स्वर्गबाई, ए त्या गणपती बाप्पाला तरी वेलकम करा, नाहीतर त्याला तुम्ही गेट आउट म्हणाल. म्हणजे काय झालं स्वर्ग साहेब, आम्ही पहिल्यांदा घरात आलो ना तेव्हा तुमच्या बायको आम्हाला मोठमोठ्याने म्हणायला लागल्या, गेट आउट, गेट लॉस्ट. मग नशीब त्यांच्या समोर माझ्यासारखा निर्लज्ज नालायक माणूस समोर उभा होता. तुमच्यासारखा सरळ माणूस असताना तर आल्या पावली केव्हाच लॉस झाला. ऐक वृंदा, ते काय होतं तुम्हाला? इकडे या, इथे बसा, इथे बसा. या. प्रसाद बसवतील. हा बस बस. ये. काय ग, बरं वाटतंय का तुला? झाली याची नाटकं चालू. तुमचं सोनमन का वाचताय का? जरा जरी काम पडलं ना तिला तरी लगेच तिला गरगरत, फरफरत, टरटरत. आनंदीला बघा कशी पार मोलकरीण करून टाकली आहे ते. वृंदा, ती बरं वाटत नाहीये का? लिंबू सरबत करू? नाही नको. अहो दिवसभर उपास धरलाय, आता थोडक्यासाठी मोडाल नको. अहो पण नाही प्लीज आनंदीताई. तर मंडळी, ह्या नेहमीच्या घरगुती वादांकडे कानाडोळा करून आपण यंदाच्या गणपती बाप्पाचं स्वागत वेगळ्या पद्धतीने करूया काय? अय्या, वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं? ते अबुधाबीत त्यांनी गणपती बाप्पाला बसवलं होतं ना, त्याबद्दल बोलतायत बृहस्पती. नाही म्हणजे वेगळ्या पद्धतीने यासाठी असं म्हटलं की मी काय आहे, मागच्या वेळेला ना मी वीरकडे गेलो होतो तुसगावात, तेव्हा मी तिथे आनंदीचा डान्स बघितलाय. अरे कसली नाच करते माहितीये, क्या बात आहे माहिती, क्या बात आहे. नाही नाही, यंदाच्या गणपती बाप्पा समोर तुझा डान्स व्हायलाच हवा. नको. स्वर्ग जावई, माझी सुनबाई नाचणार नाही. आम्हालाही नकोय तिचा नाच आमच्या गणपतीच्या समोर. ते तुसगावचा गणपती नाहीये ना हा तमाशाचा फड रंगवायला. स्वर्गबाई, तुम्ही काय गणपती बसवता आणि आम्ही काय मायकल जॅक्सन बसवतोय? तुमचं बोलून झालं असेल तर मी जरा बोलू का? अरे बघा, काय वाटतं ते बोला, पण ना असंच बोल नका. हा का नको? अहो गणपती तर सगळ्या कलांचा देव आहे आणि गणपतीचे वडील शंकर ते तर फार मोठे नर्तक होते, म्हणून तर नटराज म्हणायचं ना त्यांना. हे बघा तात्या, तुम्हाला नाच चालणार नसेल तर तसं सांगा, उगाच देवावर बिलं फाडू नका. काय क्या बात आहे काका, मला आवडेल आनंदीने नृत्य केलेलं. काय बोलताय तुम्ही? कशाला उगाच? नको. अगं आनंदी, पण येतं ना तुला? घाबरण्यासारखं काय, अभिमानाची गोष्ट आहे ही, लाजण्यासारखं काही नाहीये यात. हो चिरंजीव, बापाचा जरा तरी मान ठेवा की. तात्या, वडिलांचा मान ठेवायचा म्हणजे त्यांचा प्रत्येक शब्द पाळायचा असं आहे का? तुमचा मान तर ठेवतोच, पण माझ्या बायकोनी काय करायचं मलाही ठरू द्या ना प्लीज. मग माझी बायको काय करणार हे तुम्ही ठरवतो ते? हो, कारण तुमची बायको माझी आई आहे. मग तुमची बायको माझी सुनबाई आहे. बोला. म्हणूनच तर म्हणतो ना तात्या, तुमच्या सुनबाईचं नृत्य असेल तेव्हा तिचं कौतुक करा, तिला आशीर्वाद द्या. आता हेही काम सासऱ्यांचंच असतं ना. ठरलेलं आहे आता की यंदाच्या गणपती समोर मिसेस वीर यांचं बहारदार नृत्य होणार हे नक्की. फक्त मिसेस वीर नाही, मिसेस प्रसाद सुद्धा. म्हणजे अरे बाबूरावनी मला जी माहिती सांगितली ना ते कुणालाही माहित नाहीये. अजून काय काय सांगितलंय तिच्या वडिलांनी? अगं कांता, सांगायला कशाला पाहिजे, तुला आठवत नाहीये का? गॅदरिंगला एकदा वृंदा डान्स करायला गेली होती, बाबूराव बघायला गेला होता, तेव्हा दिवसभर तिच्या डान्सचं कौतुक करत होता. अहो बापाला आपल्या पोरी सगळ्या बेस्टच वाटतात, पण म्हणून तशा असतातच असं नाही. पण बाबूराव खोटं बोलणार नाही माझ्याशी. हे जर खरं असेल ना काका, तर नटराजाचं दर्शन झालंच पाहिजे. हो, 2-2 नृत्यांगना आहेत घरात
आणि घरातला गणपती येणार आणि नुसताच जाणार. नाही नाही, असं नाही होणार आहे. वृंदा तू सांगितलं नाहीस मला हे. अरे प्रसाद, त्यात मलाच कधी काही वाटलं नाही म्हणून. नाही 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 वृंदा, तू अजिबात नाचबीज काय करणार नाहीयेस. इतर वेळेला काही काम सांगितलं तर अभ्यासाचं कारण देते ना, मग आज काही नाचू बिचू नकोस. ते काय नाचायचं असेल ते आनंदी नाचेल. स्वर्गबाई म्हणजे स्वतःची तुळस अंगणात आणि दुसऱ्याची पटांगणात. आमच्या सुनी नाचत, तुमचे सुनी काय फक्त. हे बघा, तात्या, उगाच राईचा पर्वत नको, पुऱ्यात. अरे पण आणि आई तू पण जरा थांब. हे बघ, मी वृंदाला नाचताना कधीही बघितलेलं नाही आणि गणपती आगमनापेक्षा दुसरा कुठलाही चांगला मुहूर्त असू शकत नाही. त्यामुळे उद्या माझी बायको नाचणार. वा, अरे पण का? कारण ती चांगली नाचते. म्हणजे वीर प्रसाद, तुम्ही दोघंही नशीबवान आहात. तुमच्या दोघांच्याही बायका अतिशय सुंदर ठेक्यात नाचतात. आता आमच्या नशिबात आयुष्यभर थैथयाट आहे शेजारी. बरं ठीक आहे. त्यापेक्षा आमच्या दोघांची जी स्पर्धा उद्या होणार आहे ती जास्त महत्वाची आहे. इंग्लिश स्पीकिंग स्पर्धा. त्याची प्रॅक्टिसिंग करायची आहे मला, प्लीज. प्रॅक्टिसिंग कळलं ना. आता त्यासाठी तयारी कशाला पाहिजे? म्हणजे काय? त्यासाठी जॉकी म्हणून बोलवायला नको कोणाला? जॉकी? त्यांना जज म्हणायचंय. मग मी काय बोलले होते वेगळं? अहो, जॉकी घोड्यावर बसतो आणि जज गार्डन समोर बसतो. दॅट इज दॅट. दॅट म्हटलं मी, दात काढा नाही म्हटलं. हा, तर ते कोणाला ते बोलवावं लागेल ना. माझा एक मित्र आहे जुना, तो चालेल का? चालेल 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 चालेल. ठीक. हो, बा मुलाईजा होशियार होऊन जाऊ दे. आनंदी आणि वृंदाच्या नृत्याची जुगलबंदी आणि त्यानंतर रंगणार आहे तात्या सरदेशमुख आणि कांता चोरगे यांच्या मधला विंग्रजीचा सामना. बोला गणपती बाप्पा, बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महागणपतये नमः. आचम्य श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. श्रीमन्महागणपतये नमः. या अक्षता हातात घ्यायच्या, गणपतीचं स्मरण करायचं. श्रीमन्महागणपतये नमः. या विड्यावर आणि या फळावर अक्षता वाहायच्या. प्रार्थना पूर्वक तांबूलं समर्पयामि, सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि, फलार्थे इदं दाडिमी फलं समर्पयामि, नमस्करोमि. पुन्हा या अक्षता हातात घ्यायच्या आणि तुमच्या कुलदेवतेचं मनामध्ये स्मरण करायचं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्मताम्. यजमानस्य कुलदेवताभ्यो नमः. तथा च भवानी शंकर मृत्युंजय महारुद्राय नमः. अक्षतवः. प्रार्थना पूर्वक तांबूलं समर्पयामि, सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि, फलार्थे इदं
दाडिमे फलं तथा च नारिकेल फलं समर्पयामि नमस्करोमि. गणपतीवरचे वस्त्र काढून घ्या. वा वा. या अक्षता हातात धरायच्या आणि गणपतीचं स्मरण करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महागणपतये नमः. ध्यायामी. गणपतीला नमस्कार करायचा. ध्याये ध्यानार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. श्रीमन्महागणपतये नमः. ह्या अक्षता देवावर वाहायच्या. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. हे जानवं गणपतीला घालायचं. उपवितार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. पुष्पमालां समर्पयामि. उदबत्तीनं देवाला ओवाळायचं. समर्पयामि. ह्या दिव्याने गणपतीला ओवाळायचं. आज्यदीपं समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. ह्या नैवेद्याभोवती चौकोनी पाण्याचं मंडल करा. नैवेद्यार्थे यथा प्राप्त खाद्य नैवेद्यं समर्पयामि त्वं गृहाण परमेश्वर. हे पळीभर पाणी त्याच्या भोवती फिरवायचं. सत्यंतवृतेन परिषिंचामि. पळीभर पाणी ताम्हणा सोडून द्या. अमृतायताम अमृतम अस्तु. हात पुसायचे आणि हात जोडायचे. श्री प्राणाय नमः. श्री अपानाय नमः. श्री व्यानाय नमः. श्री उदानाय नमः. श्री समानाय नमः. श्री ब्रह्मणे नमः. पुन्हा पळीभर पाणी ताम्हणा सोडून द्यायचं. मध्ये प्राशनार्थे जलं समर्पयामि. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. करोद्वर्तनार्थे सपुष्पचन्दनं समर्पयामि. श्रीमन्महागणपतये नमः. मुखवासार्थे पूगे फलतांबूलं समर्पयामि. त्या विड्यावर आणि या फळांवर पाणी वाहायचं. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे इदं यथा प्राप्त बहुबीजफलं समर्पयामि. तथा च विशेषत्वेन दाडिमे फलं नारिकेलफलं समर्पयामि नमस्करोमि.